की केळीमध्ये फॉस्फरस असल्यामुळं जे हाडाला ठिसूळपणा येतो तो या केळीने कमी होतो. केळीचं सेवन केलं तर बवासीर बऱ्यापैकी कमी होतं आणि ज्याला झोपेचा त्रास आहे, ज्याला झोप लागत नाही रात्री लवकर, त्याने पण जर केळी खाल्ली तर त्याला झोप चांगली लागते. मग 15 जूनपर्यंत केळीची लागवड करायला पाहिजे जास्तीत जास्त 30 जूनपर्यंत. तुम्ही जेवढा उशीर करणार तेवढा याचा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये वाढलेला आहे. माझं असं मत आहे की शक्यतो शेतकऱ्यांनी कृषी केंद्रावाल्याला विचारायचं नाही. एक चांगला शेतकरी असेल जाणकार त्याला विचारायचं की काय करायचं, की 1-2 वर्ष त्या भागामध्ये त्या शेतामध्ये केळी पेरायची नाही, बरोबर, दुसरे पिकं पेरायचे, ज्याच्यानं हा रोग कमी होईल. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित किसान मॅक्सचे चेअरमन श्री रवी सर, आमच्या कृषी केळी संशोधन केंद्राचे प्रमुख श्री डॉक्टर अरुण भोसले सर, जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डॉक्टर के व्ही पाटील सर, इतर उपस्थित सर्व मंचावर उपस्थित सर्व कृषी भूषण पुरस्कार शेतकरी व निर्यातदार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मगाशी सांगितलं की केळी आपल्या आहारात फार मोठ्या महत्त्व आहे. पण मी अजून एक सांगतो की केळीमध्ये फॉस्फरस असल्यामुळं आपलं जे हाड, वयस्कर लोकांसाठी जे हाडाला ठिसूळपणा येतो तो या केळीने कमी होतो. परत ज्याला बवासीर म्हणतो आपण, ते जर तुम्ही केळीचं सेवन केलं तर बवासीर बऱ्यापैकी कमी होतं. तसेच ज्याला अल्सरचा त्रास आहे त्यांनी केळी खायला पाहिजे. आणि असं एकच पीक आहे की या पिका तुम्ही केव्हाही खाऊ शकता दिवसभरामध्ये. डॉक्टर म्हणतात की शक्यतो रात्री फळं खायचे नाही, पण केळी पण तुम्ही रात्री खाऊ शकतात. आणि ज्याला झोपेचा त्रास आहे, ज्याला झोप लागत नाही रात्री लवकर, त्याने पण जर केळी खाल्ली तर त्याला झोप चांगली लागते. असं आहारांचं महत्त्व याच्यामध्ये आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कागदोपत्री याचा एरिया जे क्षेत्र आहे ते 62,000 हेक्टर आहे, पण जाणकारांच्या मध्ये ते 72,000 हेक्टर एरिया आपल्या जळगाव जिल्ह्यात आहे. आणि आता जे बनाना क्लस्टर डिक्लेअर झालं आहे तर अजून हा एरिया फार वाढण्याची शक्यता आहे. पण या पिकावर सर आता अशा प्रकारचे काही रोग येत आहे की, कारण की आपल्याला जर एक्सपोर्ट करायचं आहे तर ते एक्सपोर्ट क्वालिटी केळी आपण तयार करू शकलो तरच ती केळी एक्सपोर्ट होणार. पण जर त्याच्यावर अनेक रोग आले किंवा त्याच्यावरती स्टेम पिटिंगचा प्रॉब्लेम आला किंवा चिलिंगचा इफेक्ट आला तर त्याच्याने आपली केळी एक्सपोर्ट होणार नाही. याच्यामध्ये केळीवर काही विषाणूजन्य रोग, काही जीवाणूजन्य, काही बुरशीजन्य रोग येतात. त्याचं आपण जर व्यवस्थितपणे नियोजन केलं तर मी 100% गॅरंटी देऊन सांगतो की तो रोग तुमच्या भागामध्ये तरी येणार नाही. कारण की हे झाले जैविक घटक. दुसरा घटक अजैविकमध्ये जर तुम्ही केळीची फेरपालट केली तर बऱ्यापैकी तुम्हाला करपा किंवा जो इरविनिया रॉट जो आपण खोडसड म्हणतो तो पण आपल्याला टाळता येईल. कारण की तो जी बुरशी किंवा जीवाणू आहे त्या जमिनीमध्येच त्या आपल्या ज्या मागच्या वर्षाचे जे काही अवशेष आहे त्याच्यामध्ये जिवंत राहतात. त्याच्यामुळं आपण जो सगळ्यात महत्त्वाचा जो विषाणूजन्य रोग आहे CMV, त्याच्यानंतर स्ट्रिक मोजॅक, ब्रॅक मोजॅक आणि बन्सी टॉप, हे या केळी पिकाला महत्त्वाचे विषाणूजन्य रोग आहेत. त्यापैकी जो CMV आहे तो फार हानिकारक आहे. 2022 मध्ये या जळगाव जिल्ह्यामध्ये आणि बऱ्हामपूरमध्ये या रोगाने फार मोठा हाकार मारला होता. एक केंद्रीय कमिटी पण आली होती, पण त्याच्यावर असं जगामध्ये आतापर्यंत याच्यावर कोणतंच औषध नाही. कंपनीच्या भूलथापामध्ये पडू नका, याच्यावर कोणतंच औषध नाहीये. फक्त आपल्याकडे जे काही उपाय आहे ते फक्त तुम्ही बघा. आता याच्यामध्ये सगळ्यात CMV बघा लक्षणे कशी आहे तर ती जी पानं आहे त्याच्यावरती हरितद्रव्य आहे, ते हरितद्रव्य लोप पावतात आणि तिथल्या ज्या पेशी त्या मरतात. त्याच्यामुळे तिथं पिवळसर असं रेषा पडतात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या झाडाची वाढ खुंटते आणि झाड मोठं होतं, पण ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाही. त्याला केळी लागतात किंवा एखाद्या वेळेस लागत पण नाही आणि एकदम बारीक बारीक केळी लागते. आणि शेतकरी बंधूंनो, अशा या कंडिशनमध्ये जर तुम्ही त्याचं नियोजन केलं, आता हा येतो कुठून सगळ्यात महत्त्वाचं, कारण की हा विषाणूजन्य रोग आहे. हा काही जमिनीत जिवंत राहत नाही, कारण की याला जगण्यासाठी जिवंत वनस्पती लागते. तर हा तुम्ही जे मागच्या वर्षाचे कंद लावलेले आहे, जर त्या झाडाला कंदाला जर तो CMV असेल तर तुम्ही त्याचे कंद लावले त्याच्यामध्ये 100% येणार. किंवा काही कंपन्या ज्या आहे, मी नाव घेत नाही कोणाचे, ज्यांनी व्हायरस इंजेक्शन केली नाही, म्हणजे विषाणू तपासणी केलेली नाही, तर त्याच्या रोपामार्फत सुद्धा हा रोग आपल्याकडे शेतावर येतो. बरोबर. दुसरं असं की याचे
1200 यजमान पिकं आहे, ज्याला आम्ही होस्ट म्हणतो. म्हणजे तुमच्या त्या झाडावर जरी नसला तो, रोपावर नसला किंवा खोडावर नसला, पण बाजूच्या शेतावर जर तुम्ही काकडीवर्गीय पिकं, टरबूज, खरबूज, काकडी, बरोबर, हे जर पिकं लावलेले असेल किंवा काही तण आहे, की या तणाचा जो तणावरचा आणि काकडीवर्गीय पिकावरचा जो विषाणू आहे, तोच विषाणू आपल्या केळीवर येतो. फक्त तो स्वतः काही येत नाही, फक्त याचं वाहक आहे. म्हणजे याचं वाहक आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला आम्ही वेक्टर म्हणतो. तर याचे वाहक आहे मावा, जो आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केळी आणि मक्याचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि ज्या वेळेस हा मावा येतो त्यावेळेस आपली केळी लहान असते आणि जो मावा आहे याची जी सोंड असते म्हणजे तो त्यातून रस शोषतो, तर ती त्याला नाजूक पानं लागतात. त्याला पानं जाड झाल्यानंतर तो त्याची सोंड मध्ये टाकू शकत नाही आणि अन्नद्रव्य सेवन करत नाही. त्याच्यामुळे लहान अवस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, कारण की याचा आम्ही जो सर्वे केला 4-5 वर्षापासून, तर याचा अनुभव असा आहे की तुम्ही 15 जूनपर्यंत केळीची लागवड करायला पाहिजे. जास्तीत जास्त 30 जूनपर्यंत. तुम्ही जेवढा उशीर करणार तेवढा याचा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये वाढलेला आहे. पण असं मग म्हणू का की आम्ही नंतर लावायचं नाही? तुम्ही लावा, नक्की लावा. कारण की आपलं केळी लावणं हे आपल्या हातात नसतं. जेव्हा रोपं भेटेल किंवा कंद भेटेल त्यावेळेस आपण केळी लावतो. तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही रोपं जी आहे ती आम्ही सांगतो की रोपं 5-6 पानं पाहिजे, त्याची साधारण 1.5 फूट उंचीची पाहिजे. अशी जर तुम्ही रोपं लावली आणि चांगलं हार्डनिंग, तुम्ही रोपं आणल्यानंतर 1-2 दिवस त्याला ठेवा आणि मग लावा. आणि माझं असं मत आहे, मी जरा पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये, पहिले 15 दिवस त्याला काहीच टाकायचे, पाण्या व्यतिरिक्त त्याला काहीच टाकायचं नाही. म्हणजे त्याला पहिले सेट होऊ द्या जमिनीमध्ये आणि मग तुम्हाला काय फवारणी करायची, काय करा. कारण की हा जो CMV आहे, फक्त तुम्ही याला शेतामध्ये फेरफाटका मारणे फार गरजेचं आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचे लक्षणं दिसले तर ते झाड डायरेक्ट उपटून टाकायचं, विचार करायचा नाही. तुम्ही जर त्यावेळेस उपटलं नाही तर पुढं 10 दिवसामध्ये बाकीचे पण झाडांना लागून होईल. कारण की हे कसं असतं, समजा ज्या झाडावर CMV आलेला आहे त्या माव्याने त्याच्यातून रस शोषला आणि तो चांगला झाडावर बसला की त्याला पण त्याची लागण होते. त्याच्यामुळे आपल्या हातामध्ये एकच आहे की झाडं उपटायचे आणि त्याचा जो वाहक आहे म्हणजे जो मावा आहे त्याच्यावर फवारणी करायची. त्याच्यामुळे पहिले तुम्ही रोगर वापरा किंवा इमिडाक्लोपिड किंवा थायोमिथॅक्झाम जे औषधं आहे चांगल्या प्रकारे काम करतात त्या माव्यावर. तर अशा वेळेस तुम्ही फवारणी केली तर तुमचं पीक जे आहे ते 10 ते 15 दिवस तुम्ही त्याला प्रोटेक्शन करू शकता. त्याच्यामुळं याची काळजी घेणे फार गरजेचं आहे. तशाच प्रकारचे जे बाकीचं आहे बंची टॉप किंवा म्हणजे सगळे पानं एकत्र येतात त्याला आपण बंची टॉप म्हणतो, ते बी रावे भागामध्ये पाहतो. तर ते पण झाडं तसंच शेवटपर्यंत झाडं तसेच असतात, CMVचे झाडं तसेच असतात. तर माझी विनंती आहे की ते झाडं दिसताबरोबर तुम्ही त्याला उपटायला पाहिजे आणि त्याला जमिनीत गाडा किंवा जाळून टाका. हा ज्याच्यावर उपाय आहे. किंवा दुसरं एक अजून आम्ही जे आता संशोधन करतो आहे त्याच्यावर, कारण की याच्यावर उपाय नाही कोणताच. त्याच्यामध्ये काही जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर सांगायचं संत्र्याचा ज्यूस प्या, लिंबू पाणी प्या, तसं याला जर काही आपल्याला रोग प्रतिकार क्षमता त्याची वाढवायची असेल तर पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फरिक ऍसिड, परत कायटोसन जे खेकड्यापासून जे वरच्या कवरपासून जे औषध बनवलं जातं त्याची जर तुम्ही फवारणी केली, परत खताचं नियोजन करून व्यवस्थित केलं तर त्याची प्रतिकार क्षमता वाढल्यानंतर किंवा सिलिका, आपण जे सिलिका म्हणतो त्याचं तुम्ही फवारणी केली तर त्याच्यानं बऱ्यापैकी त्याला रजिस्टर तुम्हाला करता येतं. नेक्स्ट, हे त्याची लक्षणं आहे. अशी झाडं दिसली तुम्हाला की डायरेक्ट उपटून टाकायची त्याला. नेक्स्ट, आणि तो जर मोठ्या प्रमाणात आला तर त्याचे लक्षण आहे मधला पोंगा पूर्ण सोडून जातो त्याच्याने, ते त्याची लास्ट स्टेज असते त्याची. नेक्स्ट, आता मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही लागवड केली पहिल्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला परत अजून एक रोग दिसतो की त्याची पानं अशी पिवळी होतात. पुढचं घ्या. नेक्स्ट, पानं पिवळे होतात आणि पूर्ण झाडं सुकून जातं आणि जर तुम्ही झाड उपटून पाहिलं तर लगेच उपटलं जातं. हा तुम्ही कृषी केंद्रावर, माझं असं मत आहे की शक्यतो शेतकऱ्यांनी कृषी केंद्रावाल्याला विचारायचं नाही, कारण की मला माहीत नाही. पण मग त्या एक चांगला शेतकरी असेल जाणकार त्याला विचारायचं की काय करायचं. कारण की हा जो जीवाणू आहे हा जीवाणूजन्य रोग आहे. याला हा जमिनीत असतो, जमिनीत जिवंत राहतो. याला वरतून फवारणी किती बी केली तुम्ही तरी हा रोग जात नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, असं जर तुम्हाला लक्षणं दिसले तर त्याला कॉपर ऑफ द क्लोराईड अधिक टेट्रासायक्लिन याची आळवणी करायची. म्हणजे तुमचं कारण की त्याच्याने झाडं फार मरतात काही भागामध्ये आणि जर सतत ओलावा असेल अशा वेळेस याचा प्रादुर्भाव जास्त असतो. आपल्याकडे याचा प्रादुर्भाव 5-10% आहे, पण तो वाढू शकतो कारण की हे जीवाणू जमिनीमध्ये जिवंत राहतात मागच्या अवशेषामध्ये. नेक्स्ट, पुढचं घ्या सर. हा त्याचे लक्षण आहे जीवाणूजन्य, त्याला इरविनिया रॉट म्हणतो आम्ही. तेव्हा तुम्ही अजून त्याला असं करू शकता, तुम्ही जे ब्लिचिंग पावडर आहे तर 100 लिटरमध्ये 2 किलो ब्लिचिंग पावडर घ्यायची आणि 200 ml तुम्ही ते प्रत्येक झाडाला टाकायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला नियंत्रण करायचं असेल
तर तुम्ही जेव्हा कंद लावतात, शक्यतो आपण कंद लावत नाही, तुम्ही पण जर समजा तुम्हाला रोपण नाही भेटले त्यावेळेस तुम्ही कंद लावता, तर कंद प्रक्रिया करूनच लागवड करा. म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये कॉपर ऑक्साईड क्लोराईड घ्यायचं 300 ग्रॅम, 300 ml क्लोरोपायरीफॉस घ्यायचं आणि 15 ग्रॅम तुम्ही टेट्रासायक्लिन घ्यायचं आणि ते साधारण अर्धा तास तुम्ही डुबवून ठेवलं की तुम्हाला करप्याचा पण जो प्रॉब्लेम आहे, कारण की करप्याची पण जी बुरशी आहे ते त्या कंदावरच जिवंत असते, म्हणजे तर त्यामुळे तुम्हाला त्याच्यापैकी बऱ्यापैकी तुम्हाला याचं नियंत्रण करता येतं. नेक्स्ट घ्या. किंवा तुम्हाला मग काही सांगितलं की आपल्याला जैविककडे वळायचं आहे, अशा वेळेस जर तुम्हाला वाटलं की बाबा हे जेव्हा रोग दिसतोय, तर बाजारामध्ये सुडोमोनास फ्लोरोसन्स नावाचा जीवाणू जैविक बॅक्टेरिया उपलब्ध आहे. सुडोमोनास फ्लोरोसन्स याची जर तुम्ही आळवणी केली तर तुम्हाला जैविक पद्धतीने त्याचं नियंत्रण करता येतं. सुडोमोनास फ्लोरोसन्स साधारण 5 ग्रॅम प्रमाण त्याचं प्रमाण आहे, 5 ग्रॅम प्रति लिटर घ्यायचं आणि त्याचं किंवा 10 ग्रॅम प्रति लिटर घेऊन त्याची आळवणी करायची, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी त्याचं नियंत्रण करता येईल. त्याच्यानंतर आहे जो करपा. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये फार 100 वर्षापासून केळी लावतात, पण करपा काही जात नाही अजून, बरोबर आहे. भरपूर शेतकऱ्यांना विचारलं पण साहेब म्हणे करपा जातच नाही. तर शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे, आपण शेतकरी काय करतो की जेव्हा आपल्याला डाग दिसतात झाडावर तेव्हा आपण त्याची फवारणी करतो, परंतु आमचा असं अभ्यास आहे की ती जी बुरशी आहे ती जमिनीमध्ये मागच्या औषधामध्ये जिवंत राहते. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ती त्या पाण्याद्वारे ते वरच्या पानावर खालच्या पानावर उधळल्या जाते आणि तिथं ती तिचं प्रक्रिया चालू करते आणि खालच्या पानापासून तो जो करपा आहे तो वरच्या पानापर्यंत असं वाढत जातो आणि शेवटी तो घडावर येतो आणि अशी कंडिशन येते. नेक्स्ट घ्या सर. अशी कंडिशन येते की तुमची केळी अर्ध्यावरच पिकून जाते, बरोबर. त्यावेळेस केळीला मार्केट भेटत नाही. तर शेतकऱ्यांना अशी माझी विनंती आहे की काही औषधं आहे की जे आपण रोग याच्या पहिले फवारणी करू शकतो. त्याच्यामध्ये M45 आहे, कॉपर ऑक्साईड क्लोराईड. तर तुम्ही जुलै ऑगस्टमध्ये जर त्याची स्टिकर म्हणजे मिनरल ऑइल मिळतं बाजारामध्ये किंवा त्याला पॅराजेनिक ऑइल म्हणतात, ते फार स्वस्त म्हणजे 150-200 रुपये लिटर भेटतं मार्केटमध्ये. ते एक स्टिकर प्रमाणे मी काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचा हा जो करपा आहे, ही जी बुरशी आहे याच्या बीजाणूला ते एकापासून 2 असं वाढू देत नाही, म्हणजे त्याला स्पोरुलेशन म्हणतो आम्ही, ते म्हणजे पसरत नाही ते. आणि हा म्हणजे सगळ्यात करपा जो आहे जेव्हा रिमझिम पाऊस चालू असतो तेव्हा याचे जे बीजाणू आहे ते वाऱ्यामार्फत सुद्धा किंवा त्या पावसाच्या त्या थेंबामार्फत ते पसरत असतात शेतामध्ये. त्याच्यामुळं याला कंट्रोल करणं फार अवघडून जातं. आणि 2010 मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की करप्याने फार मोठ्या प्रमाणात याचं नुकसान आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये झालं होतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही हे दोन जे मी रोग याच्या पहिले जे औषधं त्याची फवारणी करा. त्याच्यानंतर जे कार्बेंडेझिम आहे तिसरा फवारा जे तुम्ही आता समजा तुम्हाला लक्षणं दिसताय, तर त्यावेळेस तुम्ही कार्बेंडेझिम 1 ग्रॅम प्लस 10 ml मिनरल ऑइल याची जर तुम्ही फवारणी केली तर बऱ्यापैकी रोग वाढण्याच्या अगोदर तुम्हाला त्याचं नियंत्रण करता येतं. त्याच्यानंतर आपल्या विद्यापीठाने किंवा NRC बनानाने एक प्रॉपिकोनाझोल अधिक टिल्ट जे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे, याचे जर तुम्ही 2 फवारे घेतले तर तुम्हाला करपा जो आहे त्याचं जास्त नुकसान होणार नाही, त्रास होणार नाही किंवा वाढणार नाही. आणि त्याच्यानंतर पुढचा जो तुम्हाला स्टेम पिटिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा बाकीचा जो याचा आहे ते तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही, हे जर 2 फवारे मारले तुम्ही. कारण की या केळीवर करप्यावर लेबल क्लेम फार कमी औषध आहे. लेबल क्लेम म्हणजे ज्याच्यावर त्या कंपनीने अगोदर प्रयोग घेतले आणि ते सांगते की तुम्ही केळी वापरा, अशामध्ये हे प्रॉपिकोनाझोल आहे. त्याच्यानंतर कॅब्रिओ टॉप नावाचं एक औषध आहे, त्याच्यामध्ये मेटिरम प्लस पायरोकोस्टबिन हे असे 2 बुरशीनाशक एकत्र आहे. याचे पण तुम्ही 2 फवारे मारले तर तुम्हाला पिटिंगचा आणि जो करप्याचा त्रास आहे तो तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला कंट्रोल करता येतं. त्याच्यानंतर एक ट्रायक्झर नावाचं औषध बाजारामध्ये येतंय, त्यांचं लेबल क्लेम झालंय त्याच्यावर, पण अजून ते मार्केटमध्ये आहे, पण ते लेबल क्लेम अजून नाही, पण त्यांनी सांगितलं कंपनीवाल्यांनी की ते येणार आहे. त्याच्यामुळे माझी विनंती सगळ्यांना शेतकऱ्यांना की आपण लेबल क्लेम असलेले औषधं वापरावे, म्हणजे तुम्हाला नुकसान झालं तर बाकीचे मग तुम्हाला जबाबदारी ही करता येते. त्याच्यावर लेबल क्लेम औषधं वापर करा. अगोदरचं घ्या सर, एक बंची ड्रॉप तुम्हाला लक्षण दाखवतो. बंची ड्रॉपचं हां अगोदर घ्या सर, एक नव्हतं. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट. हां सर, वा ही पानं सगळे एकत्र येतात. हा एक जो हा विषाणूजन्य रोग आहे, याचा पण वाहक जो आहे तो मावा आहे. त्याच्यामुळे अशी झाडं दिसली तर त्याला उठून टाकायचं डायरेक्ट. नेक्स्ट घ्या सर. नेक्स्ट. असं बनाना स्टिक, याचा पण आता सध्या मागच्या वर्षी म्हणजे बंजी टॉपपेक्षा याचा प्रादुर्भाव जास्त होता. आमच्याकडे पण होता याचा प्रादुर्भाव थोडासा, पण याचे लक्षणं तुम्ही लक्षात घ्या. पानं अशी एकदम तलवारीसारखी एकदम बारीक होऊन जातात आणि असे झाडं दिसले त्याला उपटून नष्ट करावे. नेक्स्ट सर. हा सर, आता जेव्हा पीक आपलं घड काढायला येतो त्यावेळेस हा पिटिंगचा प्रॉब्लेम येतो. असे डाग पडतात तुम्हाला, ऑइली सारखे डाग पडतात आणि त्याच्याने फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतं. व्यापारी हा माल घेत नाही, पण याची सुरुवात जी आहे ती अगोदरच झालेली असते.
त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी जेव्हा तुम्ही फवारणी करणार तेव्हा त्याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्यावं, म्हणजे हा फिटिंगचा प्रॉब्लेम येत नाही, बरोबर. आणि सगळ्यांना अजून विनंती आहे की हा प्रॉब्लेम हा एक फुलकिड्याशी संबंधित आहे. म्हणजे जर तुम्ही याचं बर्ड इंजेक्शन केलं जेव्हा गड बाहेर येतो तेव्हा जर तुम्ही बर्ड इंजेक्शन घेतलं किंवा गड बाहेर आल्यानं तुम्ही जर एखादी थ्रिपसाठी म्हणजे फुलकिड्यासाठी जर फवारणी घेतली तर याचा प्रादुर्भाव तुम्हाला नंतर, कारण की ते फुलकिडे काय करतात, जेव्हा केळी नाजूक गड बाहेर येतो तेव्हा नाजूक असते त्यावेळेस ते त्याला आपल्या अंगाला खरडतं, तसं त्या केळीला खरडतात, तिथून रस शोषतात आणि तो जो भाग आहे तो तपकिरी होऊन जातो. त्या ठिकाणी मग अशी जी बुरशी आहे ती बुरशी त्याच्यावर आक्रमण करते आणि मग तो आपल्याला कसं एक्सपोर्ट करायचे म्हणजे स्पॉटलेस केळी पाहिजे आहे. तर अशा वेळेस तुम्ही जे फुलकिडी जे आहे त्याचं नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हर्टेसिलियम जे जैविक, आता तुम्हाला मग CME सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं रोगर वापरा, इमिडा वापरा किंवा थ्यामिथॅक्झॅम वापरा, पण त्याच्याऐवजी तुम्ही व्हर्टेसिलियम लेकॅनी नावाची बुरशी आहे, ते जैविक बुरशी आहे, तुम्ही त्याच्याने मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी याचं नियंत्रण करू शकता. आणि फार स्वस्त आहे, जास्तीत जास्त 200 रुपये किलो आहे ते, आणि त्याचं प्रमाण 5 ग्रॅम आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं जैविककडे पण वळवायचं, कारण की आपल्याला खर्च कमी करायचा आहे आणि उत्पन्न वाढवायचं आहे. परत तुम्हाला काही हुमणींचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही त्यावेळेस मेट्रायझियम जी आहे बुरशी, जैविक बुरशी, ती तुम्ही शेणखताद्वारे वापर करून तुमच्या त्या हुमणीचा चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकता. पुढे नेक्स्ट सर, हा एक सिगार रॉट आहे. हा पण तुम्ही जर ते फ्लेक्स काढले नाही, तुम्हाला पाटील सर सांगतीलच, फ्लेक्स काढणं फार गरजेचं आहे, कारण की या फ्लेक्समध्येच जे त्याच्या भोवती केळाच्या टोकावर जी ही अशी पानं असतात बारीक बारीक, त्याच्यामध्ये ते फुलकिडं रात्री दिवसभर लपून बसतात आणि रात्री बाहेर येऊन ते त्या केळ्यापासून रस शोषतात. त्याच्यामुळं ते जर फ्लेक्स काढले तुम्ही तर हा सिगारेन रॉटचा तुम्हाला त्रास होत नाही. नेक्स्ट घ्या सर, हा एक अँथ्रॅक्नोज नावाचा रोग आहे. हा पण जर तुम्ही व्यवस्थित फवारणी केली काढण्याच्या अगोदर तर हा केळी काढल्यानंतर हा अँथ्रॅक्नोज नावाचा रोग आहे तो येत नाही. त्याच्यामुळं फक्त एक काळजी घ्यायची, घड बाहेर आल्यानंतर जे मिनरल ऑइल तुम्हाला सांगतोय मी, जे एक बुरशीनाशक म्हणून काम करतं, तर ते घड आल्यानंतर ते मिनरल ऑइल तिथं वापरायचं नाही. बाकीचे बुरशीनाशक तुम्ही वापरू शकतात, तर जास्त घड. आणि आपल्याला काय करतं, म्हणजे आपल्याला औषधी विरहित केळी उत्पादन करायची आहे, तर जे औषध तुम्ही वापरणार आहे, मी तुम्हाला सांगितलं प्रॉपिकोनॅझोल किंवा ते फक्त ते जास्त समजा आता काढण्याच्या अगोदर तुम्ही जास्त अगोदर वापरायचं नाही, म्हणजे 1-2 महिने बाकी ठेवा आणि तेव्हा या आंतरप्राश औषधाचा उपयोग करा, कारण की त्याचे रेसिड्यू आपल्याला आता एक्सपोर्ट करायचं, रशियाला करायचं आहे. रशिया पण रेसिड्यू मध्ये फार जागरूक आहे, युरोप तर आहेच. त्याच्यामुळं ही जी आंतरप्राश औषधं आहे हे केळी काढण्याच्या 1-2 महिने वापरून घ्यायची, नंतर त्याला वापरायची नाही. मग असे साधे औषध वापरायचे जेणेकरून त्याच्यामध्ये रेसिड्यू राहणार नाही. नेक्स्ट सर, आता सगळ्यात महत्वाचं आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा म्हणजे पनामा मर. हा पनामा मर इतका हानिकारक आहे की आपल्या पहिले सुरुवातीला बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये याचा प्रादुर्भाव झाला होता, नंतर तो आता म्हणजे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पसरला आहे. आणि आपल्या शेजारचं जे राज्य आहे गुजरात, यामध्ये पण नर्मदेच्या मागच्या 2 वर्षापूर्वी नर्मदेला महापूर आला होता आणि ते पाणी त्या सुरतमध्ये गेलं आणि त्या भागामध्ये जवळजवळ 50% केळी या पनामा मरमुळे गेली आहे. आता केळीमुळे सर मागच्या वर्षी नवसारीला आम्ही होतो तेव्हा त्या भागामध्ये त्यांनी सर्वे केला, तिथं पण ते मोठ्या प्रमाणात त्याची लागण झालेली. ही जमिनीत राहणारी बुरशी आहे. एकदा याच्यामध्ये हे फिजारियम नावाच्या बुरशीमुळे होते, फिजारियम. आणि ही बुरशी म्हणजे इतकी, याच्यामध्ये 4 प्रकार आहेत, 1 ते 4, 1, 2, 3, 4. आपल्या भारतामध्ये 1, 2 आणि 4 ही याच्यामध्ये रेस म्हणतो आम्ही त्याला. तर आपल्या भारतामध्ये 3च सापडतात फक्त. रेस 2 जो 2 नंबर आहे तो आपल्या भागात येत नाही. जे याची नियंत्रण केळी आहे जी आपण याच्यासाठी वापरतो वेफरसाठी, त्या केळीवर येते. आपल्या भागामध्ये 1 आणि 4 प्रकारचा जो रेस आहे तो येतो आपल्या. आणि आम्ही जे सॅम्पल गोळा केलं होतं आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर, रावेर, यावल या भागामध्ये काही गावं आम्हाला या रोगाने प्रादुर्भाव झालेला आहे, बरोबर. हो. आणि त्रिची NRC जे राष्ट्रीय संशोधन केंद्र आहे केळीचं, त्यांनी आपल्या जळगाव जिल्ह्यात जो काही सॅम्पल गोळा केले होते त्याच्यामध्ये त्यांना रेस 4 जो सध्या जगामध्ये पूर्ण हानिकारक रेस म्हणून गणला जातो. म्हणजे ही जी बुरशी आहे हिचे जे अलग अलग प्रकार आहे, म्हणजे 4 मुलं समजा तुम्ही, 4 मुलापैकी जो 1 मुलगा जास्त हानिकारक आहे, म्हणजे जास्त त्रास देतो लोकांना, तो जो रेस 4 आहे, तर त्याची पण लागण आपल्या जळगाव जिल्ह्यात झाली. त्यामुळे शेतकरी बंधूंना फार कळकळीची विनंती आहे की बाहेरच्या राज्यातून तुम्ही कंद अजिबात आणू नका, कारण की हा
आणि जर ज्या भागामध्ये ज्या शेतामध्ये तुम्हाला तो पनामा मर दिसतोय त्या शेतात जाऊच नका. मग त्याने फुकट बोलवलं तरी जाऊ नका, कारण की त्याची जी माती आहे तुमच्या पायाला लागली, चप्पलला बुटाला लागली आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये गेले तर तो तिथं तुमच्या शेतामध्ये त्याची लागण होणार. आणि ही बुरशी अशी आहे की ही एकदा तुमच्या शेतामध्ये आली की 50 म्हणजे तुमची पिढी निघून जाईल तरी ती बुरशी जाणार नाही, कारण की त्याचा जो एक बीजाणू आहे ते तुम्हाला दाखवतो तिचं. नेक्स्ट घ्या सर. त्यामुळे कंद प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट सर. याची लक्षणं काय तुम्हाला सांगतो. पहिली जी खालची पानं आहेत ती खालची पानं पिवळी होतात आणि अशी स्कर्ट सारखी ती खाली लोंबतात. त्याच्यानंतर नेक्स्ट घ्या सर. त्याच्यानंतर काय होतं सर, हा जो आपला मेन खोड आहे त्याला तडा पडतो आणि याची जी पानं जी आहे पिवळे होण्याचं सांगा तुम्हाला, ही अल्टरनेट या साईडचं एक पान, त्याच्या विरुद्ध साईडचं एक पान, असे पानं करत परत पूर्ण झाड पिवळं पडतं आणि जे झाड पूर्ण सोडून जातं. तर तुम्ही त्याचा काप घेतला तर तुम्हाला मधला जो म्हणजे ती जी पाईपलाईन जी आहे, कारण की मुळ्या काय करतात, अन्नद्रव्य शोषून घेतात, त्यांनी वरती पोहोचायचं काम करतात, ती पाईपलाईनच ब्लॉक करून टाकतंय. जसं आपली नळी चोकप होते ठिबकची, तशी ही चोकप करून टाकते. त्याच्यामुळे ते पिवळं पडतं आणि मरून जातं झाड. नेक्स्ट घ्या सर. तुम्हाला त्याच्या मध्ये काप घेतल्यानंतर तुम्हाला लक्षण दिसत आहे. नेक्स्ट सर. हे बघा, ही जे झाड आहे सर, हे आपल्या जळगाव जिल्ह्यातलं आहे. हे त्या पनामामुळे पूर्णपणे मेलं आहे. आणि ही जी बुरशी आहे म्हणजे याच्यामध्ये 3 प्रकारचे स्पोर असतात. नेक्स्ट सर. नेक्स्ट. याची लक्षणं म्हणजे 3 भागावर दिसतात, म्हणजे पानं, खोड आणि फळं, या 3 याची लक्षणं दिसतात. त्याच्यामुळं याला नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट. आता सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा हानिकारक काय, जे आपले सध्या पुऱ्या भारतामध्ये किंवा पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जे ग्रँड 9 जी व्हरायटी आहे, ज्याला त्याला कॅव्हेंडिश ग्रुप म्हणतो, त्याच्यानंतर बसराई आहे, श्रीमंती आहे, ह्या सगळ्या प्रकारच्या जातीला ही जी बुरशी आहे, पनामा मर म्हणतो आम्ही त्याला, ही म्हणजे इन्फेक्ट करते, म्हणजे तिने कोणाला सोडलं नाही. या सगळ्या जाती त्याला ससेप्टेबल आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याकडे 30 लागवड आहे. आपण तिकडच्या जाती लावू शकत नाही. बरोबर. तिकडची नेप वन वगैरे जे आपण वेपरसाठी पेरत नाही. त्याच्यामुळं हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप याच्याला संवेदनशील आहे. त्याच्यामुळं ही आपल्याला फार धोक्याची घंटा आहे. याच्यामध्ये काय आहे नेक्स्ट सर, याचा प्रसार जो आहे, मी सांगलो तुम्हाला की हा प्रसार कसा झाला, आणि आपल्या भागातलं शेजारी जो बरामपूर आहे त्या भागामध्ये पण ह्या रोगाची फार मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे. आणि तिकडनं आपले ट्रक जातात, आपले येतात, तिकडे त्यांचे येतात, आणि त्या ट्रकला टायराला ती बुरशी माती लागते, मातीतनं तो आपल्या भागामध्ये येतो. आणि त्यामुळं रावेर भागामध्ये ज्याचं थोडंसं प्रमाणात 2-3 गावं जे आहे ते थोडे इन्फेक्ट झालेले आहे. त्याच्यामुळं आता आपल्याला ते जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये क्वारंटाईन करत होतो, जसं ज्या भागामध्ये ज्या शेतामध्ये झालं आहे तर ते शेत आपण ते क्वारंटाईन करायला पाहिजे. तिथं बोर्ड लावायला पाहिजे की हा भाग, म्हणजे स्वतः शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे की बाबा माझ्या बागेवर हिचं पनामाचं लक्षण आहे, त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे येऊ नका. किंवा आपण एखाद्या मंदिरात जातो, तिथं आपण पहिले पाण्यात पाय धुवून मग जातो मंदिरामध्ये, तशी व्यवस्था शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक ते पॉलीडायमिथिल अमोनियम क्लोराईड जे औषध आहे ते 1% प्रमाणे जर तुम्ही ते पाणी करून ठेवलं आणि मग ते, किंवा त्याला आपले जे शूज आहे, पॉलिथिनचे शूज निघाले, वरतून आपल्या बुटावर लावून घ्यायचं आणि ते बूट ते काढून आपण बागेतून बाहेर आले की ते काढून तिथं टाकून द्यायचे, म्हणजे तो पसरणार नाही. कारण की याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. बरोबर. कारण की आपल्या सगळ्या जाती त्याला जर संवेदनशील आहे तर आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. त्याच्यानंतर दुसरा जो आहे सगळ्यात महत्वाचं, कारण की याचे वाहक पण आहे. आता तुम्हाला सांगितलं मनुष्य एक स्वतः याचा वाहक आहे. कारण की आता मग असे मला वाटतं जैन साहेबांनी सांगितलं की हा फिलिपाईन्सवरून आपले काही हौशी नौशे गेले होते तिकडे, आणि तिकडनं तो त्यांच्या चप्पला लागून ती बुरशी आपल्याकडे भारतामध्ये आलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळं आपण तिकडे जातोय फिरायला, तसं त्या म्हणजे आपण त्याला एक वाहक आहे. त्याच्यामुळं आपण जे साहित्य वापरतो, नांगर किंवा रोटावेटर वगैरे, तर तुम्ही जे शेतामध्ये चालू आहे आणि तेच जर तुम्ही आपल्या शेतामध्ये आणलं तर ते तुमच्या बागेमध्ये ती बुरशी येणार. बरोबर. त्याच्यामुळं आपल्याला काळजी घेणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट सर. याचं लाईफ सायकल बघा तुम्ही, ते सारखं चक्र फिरत असतं. नेक्स्ट. सगळ्यात तर याच्यामध्ये 3 प्रकारचे बीजाणू तयार करते, मॅक्रो, मायक्रो आणि क्लायमॅटोस्पोर. जर याला जेव्हा खायला मिळत नाही, म्हणजे जेव्हा तो जसं बेडूक उन्हाळ्यामध्ये जमिनीमध्ये जाऊन बसतो, तसं ही जी बुरशी आहे त्याच्यामध्ये क्लायमॅटोस्पोर नावाचा एक बीज तयार करते. तर तो बीज जर त्याला काही खायला नाही मिळालं 30 वर्षापर्यंत आपल्या जमिनीमध्ये, कमीत कमी सांगतोय, काही पुस्तकामध्ये 50 वर्ष सांगितलं, 30 वर्ष आपल्या जमिनीमध्ये जिवंत राहू शकतो. बरोबर. 30 वर्ष. तर याच्यावर उपाय एकच आहे की 1-2 वर्ष
त्या भागामध्ये त्या शेतामध्ये केळी पेरायची नाही, बरोबर. दुसरे पिकं पेरायचे, ज्याच्यानं हा रोग कमी होईल. त्याच्यामध्ये कांदा आहे, लसूण आहे, हळद आहे. तर या प्रकारचे पिकं पेरले तुम्ही तर तुम्हाला या रोगापासून, आणि नंतर मग 2-1 वर्षांनी परत तुम्ही लावा. पण मग तुम्ही जर केळीवर केळी लावली तर आपल्या जळगाव जिल्ह्याचे ते मी सांगितलं 72,000 हेक्टर, ते कधी 50% येऊन जाईल हे सांगता येत नाही. नेक्स्ट सर. तर सर याच्या बघा तुम्ही, याच्यावर सगळ्या व्हरायट्या दिलेल्या आहेत. पण ज्या व्हरायटीला कमी, जो बार कमी आहे ती व्हरायटी आपल्या जळगाव जिल्ह्यात चालत नाही. बाकीच्या सगळ्या जातीवर तो रोग आलेला आहे. नेक्स्ट सर. आता बघा याच्यामध्ये कर्नाटकामध्ये सगळ्यात जास्त हा रोग पनामा मर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी आहे, पण कमी आहे म्हणून आपण दुर्लक्ष करू नये, कारण की हा केव्हा याच्या बरोबर करील हे सांगता येत नाही. नेक्स्ट सर. सर याला सगळ्यात महत्वाचं, आमच्या भाषेमध्ये ही जी बुरशी आहे याला आम्ही वीक पॅरासाइट म्हणतो. म्हणजे एकदम बारीक माणूस आहे, हा काहीच करू शकत नाही असं आम्ही मानतो. कारण की ही जी बुरशी आहे हिला स्वतः एवढी ताकद नाही की तिच्या झाडामध्ये प्रवेश करू शकते. तर ह्या मुळ्यामध्ये, कारण की ही जी बुरशी आहे या केळीच्या मुळ्यामधून मध्ये घुसते, आणि हे मध्ये स्वतः घुसत नाही. तर याला हा जो सूत्रकृमी आहे ज्याला आम्ही नेमॅटोड्स म्हणतो, या नेमॅटोड त्या मुळ्यांना जखम करते आणि त्यातून त्याचं अन्न घेते, आणि मग त्या जखमेमधून ही बुरशी मध्ये घुसते आणि मग ती त्या सगळ्या मुळ्या सडवते आणि मग ती बुरशी आणि सगळं ते ब्लॉकिंग करून टाकते. नेक्स्ट या सर. नेक्स्ट. हे बघा त्या मुळ्या कशा झालेल्या आहे बघा तुम्ही. नेक्स्ट. याचे लक्षण आहे बघा, मुळ्या पूर्ण सोडून जातात त्याच्याने. नेक्स्ट. नेक्स्ट. हे बघा सर, आता त्या काही म्हणजे तुम्ही रोपं घेतात त्याला पण याची लागण झालेली असते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की रोपं जेव्हा तुमच्याकडे येणार तेव्हा 4-5 रोपं रॅन्डम, म्हणजे असं कोणतेही घेऊन त्याच्या एकदा मुळ्यात तुम्ही तपासून घ्या. कारण की मी जे गावं बघितले, मुक्ताईनगर, यावल आणि चोपड्यात, यावर रावेरचे, त्या भागामध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव 100% दिसलाय मला. त्याच्यामुळे सूत्रकृमी नियंत्रण करणं फार गरजेचं आहे आपल्याला. नेक्स्ट सर. आता हे कसं नियंत्रण आणता येईल तुम्हाला सूत्रकृमी, तर मग असे सांगितलं, दवळे साहेबांनी सांगितलं की चिलिंगचा प्रॉब्लेम येतो, बरोबर, किंवा अशा वेळेस आपल्याला टेम्परेचर कमी करणं फार गरजेचं आहे. तर शेतकऱ्यांना जर अशी माझी विनंती आहे, जर तुम्ही 500 ग्रॅम निंबोळी पेंट छोट्या झाडाला आणि मोठ्या झाडाला 1 किलो निंबोळी पेंट टाकलं तर बऱ्यापैकी तुम्हाला या सूत्रकृमीचं नियंत्रण करता येईल. किंवा याच्यामध्ये एक पॅसिलोमायसिस नावाची जैविक बुरशी आहे, जर तुम्ही शेणखतामधून तिला वापर केला आणि डिपजवळ टाकलं तर ह्या सूत्रकृमीचा तुम्हाला बंदोबस्त करता येईल. किंवा जर झेंडू आहे, या झेंडूंच्या मुळ्यामध्ये असे काही केमिकल असतात तर या सूत्रकृमीला चांगला प्रकार तुम्हाला नियंत्रण करता येईल. नेक्स्ट सर. सर त्याच्यामध्ये अजून एक आहे जो कंद पोखरणारा सोंडकीड. तर याच्या जखमेने पण सुद्धा ही जी बुरशी आहे ही मध्ये घुसते, तर याला पण नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. आणि हा जो सोंडकीड आहे सर, हा 5-6 महिने बिना अन्न पाण्याचा राहू शकतो आणि याला नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. याला नियंत्रण करणं फार सोपं आहे. जे आपले खांब असतात ते तुकडे करायचे आणि त्याला एका औषधामध्ये ठेवून त्याच्या जवळ बांधावर ठेवायचे 5-6 ठिकाणी, मध्ये बागेमध्ये ठेवायचे. तिथं तो येतो जवळ आणि मग त्यावेळेस त्याला ते सकाळी जाऊन तिथं त्याला नष्ट करायचं. हा एकच उपाय याच्यावर आहे. कारण की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आळवणी करू शकत नाही. क्लोरोपायरीफॉस वगैरे अशा महागड्या औषधाची तुम्ही आळवणी करू शकत नाही. त्याच्यामुळे याला साधा सोपा उपाय आहे. तुम्ही ते तुकडे करायचे आणि त्याला तो आला की त्याला सकाळी जाऊन नष्ट करायचा. नेक्स्ट. परत एक खोड पोखणारा भुंगा पण आहे, तो पण या मर रोगाचा वाहक म्हणून काम करतो. त्याच्यामुळे याला पण आपल्याला नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट सर. आता मी तुम्हाला सांगितलं की याला नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. कंद प्रक्रिया सगळ्यात महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही कंद आणणार, जर आपण लावत नाही पण कंद जर तुम्ही आणले तर त्याची म्हणजे प्रक्रिया करणं फार गरजेचं. त्याच्यामध्ये कार्बेंडिझम घ्यायचं, क्लोरोपायरीफॉस घ्यायचं आणि टेट्रासायक्लिन किंवा ॲसिपेट, तुम्ही क्लोरोच्या ऐवजी ॲसिपेट घेऊन 30 मिनिटं जर डुबवलं तर ह्या रोग तुम्हाला, त्या कंदावरचा रोग तुम्हाला बऱ्यापैकी आणि तो पसरणार नाही. आणि नेक्स्ट सर. सूत्रकृमी सांगितलं तुम्हाला मी, सूत्रकृमीचं नियंत्रण तुम्ही केलं तर बऱ्यापैकी याचं नियंत्रण करता येतो. नेक्स्ट. आता तुम्ही सांगितलं, आता मी सांगितलं की हा पसरतो कसा, त्यामध्ये ज्या शेतामध्ये जो रोग आहे, पावसाचं पाणी जर शेजारच्या शेतामध्ये वाहून गेलं तर त्या शेताला त्याची लागण होणार, बरोबर. आता आपण मी तुम्हाला सांगितलं उदाहरण नर्मदेचा पूर आला आणि त्या बाकी शेतामध्ये ते बुरशी पसरली गेली. त्याच्यामुळे आपल्या हातात काही राहत नाही आणि आपण सांगू शकत नाही शेतकरी तुझ्या शेतामध्ये आहे तर तू काही बांधबंदिस्ती कर, पाणी तुझ्या शेतात जायला नाही पाहिजे. हे त्या शेतकऱ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे.
बोर्ड लावणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आणि मी सांगितलं तुम्हाला की याला कव्हर क्रॉप करणं गरजेचं आहे. म्हणजे 2 वर्ष लावायचं नाही. तुम्ही हे जे पिकं सांगितलं तुम्हाला, कांदा, लसूण, कारण की या कांदा लसूण मध्ये असे काही केमिकल असतात त्याच्यामुळे ही बुरशी बऱ्यापैकी तुम्हाला नष्ट करता येते. आणि सगळ्यात महत्वाचं, याला जर तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर याला जैविक पद्धतीने चांगल्या प्रकारे नियंत्रण करतात. याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, सगळ्यात रेसी नावाचं एक NO2 विल्ट नावाचं औषध राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांनी विकसित केलेलं आहे. परत लखनौला एक संशोधन केंद्र आहे, त्यांनी फिजिकॉन नावाचं एक औषध, जैविक औषध याच्यासाठी आपल्याला उपलब्ध करून दिलंय. परत IHR बेंगलोर यांनी पण याच्यावर एक जैविक औषध शोधलेलं आहे. त्याचा तुम्ही म्हणजे याचा बऱ्यापैकी तुम्ही जो जर वापर केला तर बऱ्यापैकी याचं तुम्हाला नियंत्रण करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ट्रायकोडर्मा तुम्हाला तुम्ही एकदा आणलं की परत आणायची गरज नाही. म्हणजे 1 किलो जरी तुम्ही आणलं, चांगलं कुजलेलं शेणखत घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 किलो टाकायचं, चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं, त्याला थोडं पाणी मारायचं आणि त्याला 8 दिवस तसंच ठेवायचं. जसं आपण दह्याचं विरजन करतो तसं 19 किलो टाकायचं, 1 किलो तसंच ठेवायचं आणि ते 1 किलो पासून परत तुम्ही असं परत तुम्हाला ट्रायकोडर्मा आणायची गरज नाही. म्हणजे हा जो रोग आहे हा जर तुम्हाला नियंत्रण, कारण की मी सांगतो तुम्हाला, आता ही जी बुरशी काय करते, जसं आपण चोराला पकडतो आणि त्याला बांधून ठेवतो एखाद्या झाडाला किंवा एकाला, असं तसं ही बुरशी त्या बुरशी जी आहे मर रोगाची, पनामा मरची, त्या बुरशीला अशी बांधून ठेवते. म्हणजे तो पळत नाही, त्यापासून एकापासून 2 तयार होत नाही. त्याच्यामुळं तुम्ही जेवढं जैविक पद्धतीने बंदोबस्त करणार तेवढं चांगलं. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा सांगितलं तुम्हाला मी, ट्रायकोडर्मा वापर करा तुम्ही. परत त्याच्यामध्ये सुडोमोनास फ्लोरोसन्स तुम्हाला सांगितलं जीवाणू, याचा पण चांगला रिझल्ट. परत बॅसिलस नावाचा एक जीवाणू आहे, बॅसिलस सबटिलिस, याच्यावर तुम्ही वापर केला तर बऱ्यापैकी या रोगाला तुम्हाला नियंत्रण करता येतं. आणि जर दुसरा अजून बॅसिलस सबटिलिस सांगितलं मला, आणि व्हॅम जो आपण वेसिक्युलर अर्बुस्क्युलर मायकोरायझा म्हणतो, मायकोरायझा, बरोबर आहे, त्या मुळे आपण वाढवत होतो. तर तुम्ही मायकोरायझा उपयोग केला तर हे बऱ्यापैकी तुम्हाला याचं नियंत्रण करतात. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जेव्हा हे लक्षणं तुम्हाला सांगितलं मी, तुम्हाला जेव्हा झाडं लक्षणं दिसणार तेव्हा पहिले सर्वात पहिले काय करायचं, जर ग्लायफोसेट नावाचं तणनाशक जे आहे ते त्या एक इंजेक्शन घ्यायचं मोठं, आणि 2 ठिकाणी जमिनीच्या तळाशी आणि त्या 2 फुटावर त्याला ग्लायफोसेटचं इंजेक्शन द्यायचं त्या झाडाला. मग ते काय होईल, ते मरेल आणि वाळल्यानंतर ते झाड उपटून टाकायचं डायरेक्ट. किंवा तुम्हाला जे परत लक्षण दिसत आहे तर तुम्ही जे कार्बेंडेजिम आहे ते त्याचे 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे घेऊन त्याची आळवणी करायची, किंवा त्याला इंजेक्शनद्वारे त्याला ते झाडाला मारायचं आणि ते झाड डायरेक्ट तिथून ते मातीसहित त्याला काढायचं आणि त्याला आपल्या बांधावरून टाकता, बरोबर, नाल्याच्या कोठ्यावरून टाकता, त्याला डायरेक्ट असं एक वाळलेलं गवत घेऊन त्याला जाळून टाकता, तरच हा रोग कंट्रोल करता येईल. तुम्हाला ते कंट्रोल करता येणार नाही. किंवा तुम्हाला वाटतं की आता जास्त पसरतोय तर एक टेबिकोनाझोल नावाचं औषध आहे आंतरप्रवाही, त्याची जर तुम्ही 2 ml प्रति लिटर प्रमाणेची आळवणी केली तर हा रोग तुम्हाला आटोक्यात आणता येईल. आणि आता फक्त 4-5च गावं दिसत आहे आपल्याला, बरोबर. तर हे जर तुम्ही नियोजन केलं तर याचं बऱ्यापैकी तुम्हाला या रोगापासून आपल्या जळगाव जिल्ह्याला वाचवता येईल किंवा महाराष्ट्राला वाचवता येईल. कारण की मी सांगतो तुम्हाला, एकदा आला की 30 वर्षापर्यंत तो जातच नाही. तर त्याच्यामुळे याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. मी जास्त वेळ घेत नाही कारण की अजून बऱ्याच वक्त्यांना बोलायचं आहे. मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली. तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही तर आपल्या चर्चासत्राच्या आपण जेव्हा हे चर्चा करू तेव्हा तुम्ही मांडा, आपण त्याचं निरसन करू. मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद.